नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रभाकर ट्युटोरियलमधलं आपलं स्वागत आहे। आज दिनांक 13 डिसेंबर इयत्ता 5वी नवोदयचा पेपर होता आज। तर पेपर माझ्याकडे आलेला आहे, पेपर चेक केला आहे। अत्यंत सोपा असा पेपर वाटला मला। एखाद दोनच प्रश्न जर सोडले तर बाकी कुठल्याही प्रश्नामध्ये जास्त काही डोकं लावायची गरज नव्हती। तर बघूया, माझ्याकडे सी सेट आहे आणि मी सगळ्या सेटच्या तर काही आन्सर की अपलोड करणार नाही आहे, बट याच्यावरूनच तुम्ही तुमचे आन्सर टॅली करू शकता। मी फक्त आन्सर सांगतोय, चेक करून घ्या। फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आहे सी, सेकंड आन्सर आहे ए, थर्डचा आहे डी, फोर्थ क्वेश्चनचा आन्सर आहे डी, फिफ्थचा आन्सर आहे बी, सिक्स्थ आन्सर आहे बी, सेवनचं सी, एट सी, नाईनचं डी, टेनचं डी, 11 ए, 12 डी, 13 आहे डी, 14 बी, 15 डी, 16 सी, 17 सी, 18 ए, 19 ए, 20 डी, 21 बी, 22 बी, 23 बी, 24 ए, 25 बी, 26 बी, 27 ए, 28 बी, 29 बी, 30 बी, 31 डी, 32 सी, 33 बी, 34 बी, 35 ए, 36 सी, 37 ए, 38 बी, 39 ए आणि 40 बी। तर एकंदरीत बुद्धिमत्ताचा हा जो पार्ट होता तो अत्यंत मला सोपा वाटला। एक दोन प्रश्न फक्त मला एक 10 ते 15 सेकंद एक्स्ट्रा लागले त्याच्यासाठी, बट बाकीचे क्वेश्चन काही इतके हार्ड मला वाटले नाही। मॅथकडे येऊ द्या। बुद्धिमत्तापेक्षा यावेळेसचं मॅथ मला अत्यंत सोपं वाटलं। अगोदर असं अपेक्षित होतं की कट ऑफ डिसाइडिंग फॅक्टर फक्त मॅथचा असेल, बट मॅथचे क्वेश्चन पाहता मॅथमध्ये इतकं काही दम नाही असं मला वाटतं। मॅथचे क्वेश्चन बघा, 41चं सी, 42 सी, 43 बी, 44 बी, 45 ए, 46 सी, 47 डी, 48 सी, 49 सी, 50 बी, 51 बी, 52 सी, 53 आहे बी, 54 ड आय मीन डी, 55 ए, 56 बी, 57 सी, 58 सी, 59 ए, 60 डी। ज्याचं बेसिक थोडंफार चांगलं आहे त्याला हे मॅथचे जे काही 20 क्वेश्चन आहेत ते हार्डली 12 ते 13 मिनिटांमध्ये सॉल्व्ह झाले असते। आता पॅरेग्राफकडे येऊया। पॅरेग्राफमध्ये पहिले एक दोन पॅरेग्राफ तर एकदम इझी होते। त्याच्यामध्ये 61 बी, 62 ए, 63 ए, 64 ए, 65 बी, 66 सी, 67 बी, 68 बी, 69 मध्ये विरुद्धार्थी शब्द विचारलाय, इथे बरेच जण कन्फ्यूज झाले असतील। 69चं आहे सी, 70 मध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे मला, कारण मला ॲक्च्युअल पॅरेग्राफमध्ये याचं काही आन्सर भेटलं नाही। तर याचं बी किंवा डी या दोनपैकी एक असू शकतं, बट मोस्ट प्रोबॅबली बी याचं करेक्ट आन्सर आहे। 71 बी, 72 सी, 73 ए, 74 बी, 75 बी, 76 ए, 77 बी, 78 ए, 79 निडरचा समानार्थी शब्द विचारलाय, विरुद्धार्थी नाही। 79चं ए आहे आणि 80चं बी आहे। तर एकंदरीत अशी 80 मार्कांची प्रश्नपत्रिका होती, 80 प्रश्नांची प्रश्नपत्रिका होती। तर मला वाटतं ज्या पद्धतीचा पेपर आलेला आहे किंवा आजकाल ज्या पद्धतीची तयारी पालक किंवा शिक्षक विद्यार्थ्यांकडून करून घेत आहेत, तर त्याच्या अकॉर्डिंगली हार्डली एक किंवा 2 मार्क्स कमीवर तुमचा रिझल्ट येईल असं मला वाटतं। म्हणजे 100 मार्कांपैकी 98-99% पर्यंत तुमचा रिझल्ट जाऊ शकतो। तर हे आजच्या नवोदय प्रश्नपत्रिकेची आन्सर की होती। भेटूया 28 डिसेंबरला जो NMMSचा पेपर होणार आहे। तर NMMSची आन्सर की सुद्धा आपल्याला पेपर झाल्यानंतर लगेच उपलब्ध करून देण्यात येईल। थँक्यू।